शेठ, तुमच्या कॅल्क्युलेटरवर हे जे जीटीचं बटन आहे ना, ते प्रामाणिकपणे सांगा, तुम्ही कधी वापरलंय का? त्याचा वापर कसा करायचा हे तुम्हाला खरंच माहिती आहे का? 90% लोकांना याचा वापरच माहित नसतो. मग लोक काय करतात, एक गुणाकार केला का त्याचं उत्तर कुठेतरी कागदावरती लिहून ठेवतात, एक भागाकार केला का त्याचं उत्तर कागदावरती लिहून ठेवतात, एक बेरीज केली का त्याचं उत्तर कुठेतरी कागदावर लिहतात आणि या सगळ्यांची टोटल मग एकत्रित करत बसतात. अहो, एक कॅल्क्युलेटर असताना ही कागदाची मजुरी कशासाठी हवी? हे बघा, समजा आपण पहिल्यांदा एक गुणाकार केला 50 गुणिला 2, उत्तर काय आलं 100. दुसऱ्यांदा एक भागाकार केला 600 भागिला 3, उत्तर आलं 200. आणि तिसऱ्यांदा एक साधी बेरीज केली 250 गुणिला 50, उत्तर आलं 300. आता बाजूला कुठेही काही लिहू नका किंवा कोणतंच बटन सुद्धा दाबू नका, सरळ हे जीटीचं बटन दाबा, म्हणजे ग्रँड टोटलचं बटन. आणि जादू बघा, मागच्या तिन्ही वेगवेगळ्या हिशोबांची बेरीज होऊन 600 ही अमाऊंट एका झटक्यात स्क्रीनवर आली. तुम्ही जेव्हा इक्वल्स टू चं बटन दाबतात ना, तेव्हा कॅल्क्युलेटर हे तुमचं उत्तर बॅकग्राऊंड मध्ये सेव्ह करून ठेवतं. आणि जेव्हा जीटीचं बटन दाबतात तेव्हा त्याचं उत्तर मिळतं. व्यापारी मित्रांनो, इंस्टाग्रामवर फक्त नाच गाण्याची रील पाहून वेळ घालवण्यापेक्षा कॅल्क्युलेटरचे हे फीचर्स समजून घ्या. त्यामुळे तुमचा हिशोबाचा वेळ वाचेल, कागदांची खाडाखोड टाळेल आणि तुमचा बिझनेस स्मार्ट होईल. आणि अशीच बिझनेस वाढवणारी माहिती सोप्या भाषेत फ्री मध्ये हवी असेल तर आत्ताच पैसे की यात्राला फॉलो करा. धन्यवाद.